चालू. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी 150 वर्षे लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी आहे. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर हे काय आहे? अरे फक्त अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का प्राप्त होते, पण मला असे वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केले पाहिजे. कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. कोणी विचारले तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्ये 6 किपेतना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये शिवरायांचे 7 मराठे लढले आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 योद्धांची नावे विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल किलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी इलात, प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले 7, या वीरांना मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्तेखान बुर्जी. यात खानानं शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केला आहे. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत पळत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्या आपली बोटे छाटलेला शाहिस्तेखान म्हणाला, शिवाजीची माणसं तिला नक्कीच पळवणार नाही आणि त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र राहा. तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चरित्रावर. मित्रांनो, ह्या गोष्टीचं तात्पर्य ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आज या संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाची खरी गरज आहे. ती मुलगी अर्थातच तिथे असलेल्या एका पिंपात लपून बसली होती. नंतर ती सापडली. शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजला. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास खुलून शिकवतात. पण आमचे दुर्दैव, आमच्याकडे तर हा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल शिवाजी महाराजांचा भूमीत जन्म घेण्याचा तर तो आदर्श डोळ्यासमोर घ्या. शिवाजी महाराज जर
असते तर शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेलेला मदारी मैदान. शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहब्बत. आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा मुस्तुमे जमाल हाही मुसलमान. जर इतके मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का? शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी एकही मशीद जाळले नाही किंवा एकही कुराण जाळले नाही. याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. शिवाजी महाराजांनी मंत्र्यांना विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण आमच्या मुसलमान सैन्यासाठी मशीद कुठे आहे? मंत्र्यांनी विचारले. महाराज जागा दाखवा. तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्याजवळील जागा दाखवली व तेथे आपल्या मुसलमान अधिकाऱ्यांसाठी मशीद बांधून घेतले. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर आले. जिजाऊंनी त्यांना विचारले, शिवबा, अफजल खानाचे काय झाले? शिवराय उत्तरले, मासाहेब, अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचा प्रेत कुठे आहे? शिवराय उत्तरले, प्रतापगडच्या पायथ्याशी. तर जिजाऊ काय म्हणाले असतील हो? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते. आता अफजल खान संपला